Hello, good evening. Hello, good evening. गुड इव्हनिंग. नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशूच्या अद्भुत नावामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ठीक आहे. कोणाची नाही साक्षा तर आपण कुठं आलो होतो? Such a joy having all of you. आणि तुम्ही सर्व या कार्यक्रमात सामील झाला याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे. Yes, it's a second year class. आणि हा दुसऱ्या वर्षाचा वर्ग आता आपण सुरू करत आहोत. It's good to see our dear brother Dangre. आणि आमचे भाषांतरकार आमच्या बरोबर आहेत, त्याबद्दल देखील आम्हाला आनंद वाटत आहे. आता आपण या ठिकाणची एक विश्वासाविषयीची गोष्ट आहे. पहिलं वचन होतं, This course is on evangelism. नंतर सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून उपक्रमास माईक बंद करा प्लीज. विद्यार्थ्यांनी आपले माईक Whose mic is so? तो बोलणं समाप्त करून कुठे गेला? Okay, this is good. Awesome. So this course is on evangelism. आणि आजचा आपला विषय हा सुवार्ता प्रसार हा आहे. And let's have a word of prayer. आपण प्रार्थना करून आजच्या वर्गाला सुरुवात करूया. And Brother Dongre, would you kindly open us with prayer? आपण प्रार्थना करू. सर्वसमोर परमेश्वरा, आजच्या सायंकाळच्या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकारस्तुती करतो. तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आम्हा सर्वांना तू एकत्र केलंस याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आज तुझ्या वचनातील रहस्य आज तू आम्हाला प्रगट कर. जे आमचे शिकवणारे अध्यापक आहेत आणि डॉक्टर शाहीन, त्यांच्यावर तुझी कृपा असू दे. त्यांना तू विशेष अभिषेक कर. तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये पोहोचण्यासाठी कोण सर्व अडथळे आम्ही येशूच्या नावामध्ये मोडून काढतो. आणि आज या अभ्यासक्रमाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या बद्दल असलेली तुझी उत्तम, पवित्र आणि ग्रहणीय इच्छा पूर्ण व्हावी अशी दया आणि कृपा कर. हे सर्व सत्र पवित्र आत्म्याने तुझ्या स्वाधीन करतो. तू आम्हाला चालव आणि आमच्या द्वारे या अभ्यासक्रमाच्या द्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून आमेन. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Evangelism. सुवार्ता प्रसार. It means sharing good news. त्याचा अर्थ चांगली बातमी ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे. Everyone wants to hear a good news. जगातील प्रत्येकाला चांगली बातमी ऐकायला नेहमीच आवडतं. A student wants to hear he passed his विद्यार्थ्यांना exam. चांगली बातमी आवडते. A person who is sick and has a terrible disease wants to hear he is healed. आणि एखादा व्यक्ती ज्याला गंभीर आजार झालेला आहे आणि त्याला कोणीतरी सांगितलं की तुझा आजार बरा झालेला आहे, तर त्याला फार बरं वाटतं, आनंद होतो. A person who has applied for job, all of a sudden here he got the job. आणि ज्या व्यक्तीने नोकरीसाठी अर्ज केलेला आहे, ज्यावेळेला त्याला समजतं की त्याला नोकरी मिळालेली आहे, त्यावेळी देखील त्याला आनंद होतो. A person is lost and all of a sudden he is found. What a joy it is. The family members get to know he's found. एखादा व्यक्ती हरवला असेल आणि नंतर तो सापडला, तर त्याच्या कुटुंबियांना फार मोठा आनंद होतो तो सापडल्याबद्दल. All of us, we want to hear good news. म्हणून आपण प्रत्येकाला चांगली बातमी ऐकायला आवडतं. Evangelion, gospel is the good news. आणि शुभवार्ता ही चांगली बातमी आहे. Let's read Luke chapter 2 and verse number 8 to 14. लूक वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 8 ते 14 वचन आपण वाचूया. लूक वर्तमान याचा दुसरा अध्याय
8 ते 14. Shall I Here read? is the good news that was given to the world, the greatest good news ever pronounced to the world. आणि जगासाठी आतापर्यंत ची सर्वात चांगली बातमी या शास्त्रा मध्ये आम्हाला आढळते. लूक वर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. We are going to read from 8 to 14. Brother Dongre, if you kindly read it. लूक 2:8 ते 14. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. आमेन. So here we see an angel brought the good news. आणि या ठिकाणी स्वर्गातून देवदूतांनी पृथ्वीवर मानवांसाठी चांगली बातमी आणलेली आम्ही पाहतो. And that was the good news. The Bible says that will bring great joy to all people. आणि सर्व लोकांसाठी मोठा आनंद असणारी अशी ही बातमी आहे असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. What is that good news? आणि चांगली बातमी म्हणजे नक्की काय? Verse number 11 tells us, 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, For there is born to you this day in the city of David a Savior who is Christ the Lord. चांगली बातमी ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. So on the first Christmas, पहिल्या good news was नाताळाच्या given. वेळी चांगली बातमी देण्यात आली. A Savior is born who is Christ the Lord. आणि दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. Good news was an announcement made when an heir was born to a king. आणि ज्यावेळेला एखाद्या राजाला पुत्र लाभतो किंवा राजाच्या राजवाड्यामध्ये पुत्राचा जन्म होतो त्यावेळेला राज्यातील सर्व लोकांना ही चांगली बातमी घोषित करण्यात येते. And at that time, prisoners was released. आणि त्या समयामध्ये जे तुरुंगातील कैदी असतात त्यांना सुटका देण्यात येते किंवा तुरुंगातून त्यांना बाहेर स्वतंत्र केलं जातं. And that's what the Bible tells us. Jesus came to set the captives free. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रभू येशू ख्रिस्त बंदिवासात असलेल्या लोकांना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी या जगामध्ये आला. And that's what we find in Luke chapter 4
and verse number 19, 18 and 19. आणि हीच गोष्ट आम्ही लूक शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायाच्या 18 आणि 19 या वचनामध्ये पाहतो. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. आमेन. Now here the Bible tells us, Jesus said, the Spirit of the Lord is upon me. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, प्रभू येशू म्हणाला, परमेश्वराचा आत्मा माझवर आलेला आहे. And he has anointed me to preach the good news. आणि त्याने मला दीनास सुवार्ता सांगण्यास अभिषेक केला आहे. The good news to the poor. Poor are those who are spiritually poor. They have nothing. आणि दीन लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे काहीही नाही अशा लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी मला पाठविले आहे असं येशू म्हणतो. And he has sent me to proclaim liberty to the prisoner. आणि जे धरून नेलेले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी म्हणजे बंदिवानांची सुटका करण्यासाठी मला पाठवलेलं आहे. So Jesus came to set the captives free. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बंदिवानांना मुक्त करण्यासाठी या जगामध्ये आला. So that's the good news we have. आणि आमच्याकडं हीच चांगली बातमी आहे. And then we find this good news in 1 Corinthians chapter 15. पहिले कोरिंथी याच्या 15व्या अध्यायामध्ये आम्ही पुढे ही चांगली बातमी पाहतो. And verse number 1 to 4 we are going to read. पहिले कोरिंथी 15:1-4. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, तिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते हे मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आमेन. Now here we find good news that Jesus died for our sin. आणि या ठिकाणी आम्ही चांगली बातमी पाहतो. ती काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांकरिता मरण पावला. And then he was buried and he rose again on the third day. प्रभू येशूला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मरणातून पुन्हा उठवण्यात आला. So what is really the good news? आणि मग खऱ्या अर्थाने चांगली बातमी ही काय आहे? Three things we are going to talk here. आणि 3 गोष्टी यामध्ये आम्ही पाहणार आहोत. Why do we need to be saved? आम्हाला तारण पावण्याची आवश्यकता का आहे?
Why do we need Savior? That good news came that a Savior is born who is Christ the Lord. आणि जी चांगली बातमी आहे की आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, मग आम्हाला तारणाऱ्याची आवश्यकता का भासते? The answer is our sin have separated us from God. आणि त्याचं उत्तर आहे की आमच्या पापामुळे आम्ही देवापासून बाजूला गेलेलो आहोत. That's why the Bible says in Romans 3, chapter 3 and verse number 23, all have sinned and come short of the glory of God. पवित्र शास्त्र हीच गोष्ट आम्हाला सांगते. रोमन्स 3:23 मध्ये सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. It means all of us, we have broken God's law. आम्ही सर्वांनी पाप केले आहे याचा अर्थ आम्ही सर्वांनी देवाची आज्ञा मोडलेली आहे. आमेन. Every country runs on law. Every city runs on laws. आणि प्रत्येक देश हा त्या देशाच्या नियमावर चालतो. प्रत्येक शहरामध्ये नियम असतात आणि लोकांनी ते पाळले पाहिजेत. And when they break law, they have to face judgment. आणि ज्या वेळेला लोक नियम मोडतात त्यावेळेला त्यांना शिक्षा होते नियम मोडल्याबद्दल. They face punishment. आणि त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागतं. And that's why Romans 6:23 says, the wages of sin is death. आणि म्हणून रोम 6:23 मध्ये आम्ही वाचतो की पापाचं वेतन, पापाची मजुरी हे मरण आहे. So when we break laws, we face judgment. We get punishment. In the same way, there are laws in this universe. जगामध्ये ज्या वेळेला आम्ही नियम मोडतो त्यावेळेला आम्हाला शिक्षा होते. तसंच या विश्वामध्ये देखील काही नियम आहेत. आमेन. And Romans 6:23 is very clear. The wages of sin is death. It means sin, the punishment of sin is death. We are dead spiritually. We are separated from God. आणि रोम 3:23 आम्हाला हीच गोष्ट सांगते की पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे आम्ही पापी आहोत जन्मताच, म्हणजे आम्ही मेलेले आहोत, आम्हाला शिक्षा झालेली आहे. आमेन. So then to restore that relationship, we do many things to get reconciled with God Almighty. आणि पापामुळे शिक्षा झाल्यामुळे आम्ही देवापासून दूर गेलेलो असताना देवाजवळ जाण्यासाठी अनेक लोक अनेक मार्गांचा अवलंब करतात. आमेन. So in every culture, in every religion, there is a concept of right and wrong. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक धार्मिक गोष्टींमध्ये त्यांचे एक नियम आहेत की बरोबर काय आणि चूक काय हे ठरवण्याचे. And in every culture, every religion, every country, there is a civilization, there is a concept that how they can please their deity. आणि प्रत्येक देशामध्ये किंवा प्रत्येक संस्कृतीमध्ये, जगातील प्रत्येक धर्मामध्ये अशी मनोधारणा आहे, अशा पद्धती आहेत ज्याद्वारे ते देवाला संतोष देऊ शकतात किंवा देवा जवळ जाऊ शकतात.
And there is a concept of blood sacrifice. आणि अनेक धर्मामध्ये रक्ताच्या अर्पणाची पूजा पद्धती आहे, ज्याद्वारे मनुष्य देवाजवळ जाऊ शकेल. But according to our Christian faith, that Jesus came to save us. ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तारण्यासाठी, म्हणजे आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी या जगामध्ये आला. To save us from that death and punishment, he offered himself for that punishment, and he substituted our death on the cross. आम्ही सर्व पापी होतो, म्हणजे आम्हा सर्वांना देवानं शिक्षा केलेली होती. आम्ही देवापासून दूर गेलेलो होतो. असं असताना आमच्या पापांची शिक्षा प्रभू येशूनं स्वतः वधस्तंभावर घेतली. आमच्या पापाबद्दल प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला. आमेन. And that's the difference between other religions of the world and our Christian faith. Over there, people try to save themselves, people try to pay for their sin, but here in Christian faith, Christ paid for our sin. आणि हा सर्वात मोठा फरक आहे ख्रिस्ती धर्मविश्वास आणि इतर धर्मातील लोकांचा विश्वास. इतर धर्मातील लोक आपल्या पापांसाठी स्वतः काहीतरी करून पापांचं वेतन भरून देण्याचा किंवा पापाची शिक्षा भरून देण्याचा प्रयत्न करतात. पण ख्रिस्ती विश्वास असं सांगतो की आमच्या पापासाठी, आमच्या शिक्षेसाठी प्रभू येशू मरण पावला. आमची शिक्षा त्यानं स्वतःवर घेतली. आमेन. And that's why John 3:16 says, "For God so loved the world that he gave his only begotten Son." आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. So when he gave for a purpose, so that whosoever believe in him shall not perish. Again, we talk about death, shall not die, but have everlasting life. आणि देवाने पुत्र कशासाठी दिला? देवाने पुत्र मानवाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण्यासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन, म्हणजे अनंतकालिक जीवन, मोक्षाचं जीवन प्राप्त होईल. But then the question is, what we must do? What is our part? आणि मग प्रश्न पडतो की आता आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कोणती भूमिका बजावायची आहे? The answer is that we must confess our sin. आणि त्याचं उत्तर आहे, आम्ही आमच्या पापाची देवाजवळ कबुली दिली पाहिजे. Confess means saying the same thing what God is saying. If God is saying this is wrong, we say this is wrong. कबुली देणं म्हणजे देव जे म्हणतो तसंच म्हणणं. याचा अर्थ काय? देव जर म्हणतो चुकीची आहे तर आम्ही ती मान्य करतो, हो ती गोष्ट चुकीची आहे. आमेन. And then it's to repent. Repent means we are going in a wrong direction and we realize we turn around. आणि मग पश्चाताप म्हणजे आम्ही चुकीच्या दिशेने जात आहोत हे आम्ही मान्य केलं तुमचा आवाज येत नाही. आम्ही आवाज येत नाही. आम्हाला आवाज येतोय ना, आम्हाला येतोय, आवाज येतोय.
हा येतो येतो आवाज येतोय, बोला येतोय. बोला. हा, नाही म्यूट नाही, म्यूट बंद आहे. हा, यायला पाहिजे. येत आहे आवाज येतोय आवाज का? येतोय, मला पण येत आहे आवाज. आवाज हा येतोय आता येतोय, येतो. बोला. व्हॉल्यूम तुमचा ठीक करा. हा ठीक आहे. हा येतोय आवाज ना? हा आता हा येतो आवाज. ठीक आहे. आता येतोय, ठीक आहे ना, चालूच आहे आवाज, मी काय त्यात काय हलवलेलं नाही. पश्चाताप करणं म्हणजे आम्ही चुकीच्या दिशेने चालत आहोत हे लक्षात येणं, आम्ही थांबणं आणि वळणं आणि आमचा मार्ग बदलणं, पूर्ण वळून मार्ग बदलणं, याला पश्चाताप म्हटलेलं आहे. आमेन. You know, the medicine of a disease or sickness might be available, but we must take that medicine for healing. जर आम्ही आजारी आहोत आणि त्या आजारावरचं औषध जर उपलब्ध आहे, तर आम्हाला आजारातून बरं होण्यासाठी आम्ही ते औषध घेणं आवश्यक आहे. आमेन. God spread the seed or grain on the field, but the bird has to go there to pick that seed. आता देव पक्ष्यांचं भोजन शेतामध्ये टाकतो किंवा पसरवतो, पण पक्ष्यांनी घरट्यातून जाऊन शेतामध्ये जाऊन ते धान्य खाणं गरजेचं आहे. God does his part. We must do our part. देवानं त्याची भूमिका बजावलेली असताना आम्ही मानवानं देखील आमची भूमिका बजावली पाहिजे. So, evangelism is good news. आणि स्वार्थ प्रसार म्हणजे चांगली बातमी. Good news is that we don't need to pay for our sin. चांगली बातमी ही आहे की आम्हाला आमच्या पापाबद्दल शिक्षा भोगावी लागणार नाही. We have someone who paid for our sin. आणि कोणीतरी दुसऱ्यानेच आमच्या पापाबद्दल शिक्षा भोगलेली आहे. Let me share with you one story. मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. There were two friends. दोन मित्र होते. They studied together. ते एकत्र अभ्यास करीत असत. They had many things in common, many wonderful memories. आणि त्यांच्या अनेक गोष्टी सामायिक होत्या, त्यांच्या अनेक चांगल्या आठवणी होत्या एकमेकांसंबंधातील. They went all the way to the university, studied together. आणि विद्यापीठामध्ये देखील अभ्यासासाठी ते एकत्र गेले. One of them became a judge. एक त्यातील जो मित्र होता तो न्यायाधीश बनला. Another one somehow ended up to be a criminal. मात्र दुसरा जो मित्र होता काही कारणानं परिस्थितीनं तो एक गुन्हेगार बनला. One day, the one who got into crimes, into that lifestyle, he came and he was standing before that judge. आता जो गुन्हेगार होता मित्र, काही कारणानं त्यानं गुन्हा केल्यामुळे कदाचित पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला कोर्टामध्ये या न्यायाधीशासमोर उभं केलं शिक्षा ठोठावण्यासाठी. But here the judge recognized his friend. आता या न्यायाधीशाने आपल्या मित्राला ओळखलं. He was in a great dilemma.
आणि आता या न्यायाधीशाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झालेली होती. If we just tell him, my friend, go home, I forgive you, you are released. आणि त्याच्या अधिकारामध्ये तो म्हणू शकला असता, मित्रा, तुला तुझ्या अपराधांची, गुन्ह्यांची मी क्षमा करतो आणि तू घरी जाऊ शकतोस. It shows judge is not a good judge. आणि मग असं जर त्याने केलं असतं तर तो चांगला न्यायाधीश ठरू शकला नसता. But at the same time, he loves his friend. पण या न्यायाधीशाची आपल्या मित्रावर प्रीती होती. It was a very difficult situation. आणि ही फार विचित्र किंवा अवघड अशी परिस्थिती होती. Now, what did that judge do? आणि मग आता या परिस्थितीमध्ये या न्यायाधीशानं काय केलं? The judge declared his friend, you're guilty. You have committed crime. You're guilty. न्यायाधीश आपल्या मित्राला, गुन्हेगार मित्राला म्हणाला की तू गुन्हा केलेला आहेस आणि मी तुला दोषी ठरवतो. But then he came down. The same judge came down and he said, I'm going to pay that fine for you. आणि मग हा जो न्यायाधीश होता तो आपल्या न्यायाधीशाच्या खुर्चीवरून उठला, तो खाली उतरला आणि तो म्हणाला, तुला गुन्ह्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, पण तुझी शिक्षा मी घेणार आहे, तुझ्या बदली मी शिक्षा घेणार आहे. You see how here love and justice meet together. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की न्यायाधीशानं प्रीती आणि न्याय या दोन्ही गोष्टींचा समतोल साधलेला आहे. Amen. That's what God did through his son on the cross. आणि देव पित्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हीच गोष्ट काल्वरीच्या वधस्तंभावर केली. आमेन. He sent his son to die for our sin. आमच्या पापाच्या साठी आमची शिक्षा स्वतः वाहण्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये मरण्यासाठी पाठवलं. And that's he did once and for all. आणि एकदा प्रभू येशू सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. By faith we receive it. आणि विश्वासानं या गोष्टीचा आम्ही अंतःकरणामध्ये स्वीकार करतो. The friend of that judge could have said, no friend, I don't need your favor. आणि आता जो गुन्हेगार मित्र होता तो आपल्या न्यायाधीश मित्राला म्हणू शकला असता की मित्रा, तू मला मदत केली आहेस पण तुझ्या मदतीची मला आवश्यकता नाही, तू माझ्यावर दया दाखवू नकोस, तू सांगेल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे. But he received it. पण या गुन्हेगार मित्रानं आपल्या न्यायाधीश मित्रानं केलेली जी शिक्षा आहे ती बदली शिक्षा त्याने घेतली, ती स्वीकारली. We have a good news. आमच्याकडे चांगली बातमी आहे. And in this course, evangelism, sharing the good news, we will talk more and more. आणि स्वार्थ प्रसार या विषयामध्ये
ही आमच्याकडे असलेली चांगली बातमी इतरांपर्यंत आम्ही कशा पद्धतीनं पोहोचवायची हे आम्ही नंतर पाहणार आहोत. Let's pray. आपण प्रार्थना करू. Heavenly Father, स्वर्गीय पित्या, thank you for sending Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताला, तुझ्या पुत्राला या जगामध्ये पाठवल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Jesus, thank you that you came. प्रभू येशू, स्वर्ग सोडून तू आमच्यासाठी या धर्तीवर आलास, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. Thank you for dying for my sin on the cross. आमच्या पापासाठी प्रभू येशू तू त्या वधस्तंभावर मरण पावला, याबद्दल देखील आम्ही तुझे उपकार मानतो. I rejoice that you are my Savior. You came to save me from sin. पापापासून माझा बचाव करण्यासाठी, माझा तारणारा म्हणून तू या जगामध्ये आला, याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. Because of you, I have forgiveness of my sin. I have hope for future. प्रभू येशू, केवळ तुझ्या वधस्तंभावरील बलिदानामुळेच माझ्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे आणि मला भविष्यासाठी एक नवीन आशा प्राप्त झालेली आहे. And because of you, I can call God of this universe my Father. आणि केवळ तुझ्यामुळेच या सृष्टीच्या देवाला देव पिता म्हणून मी संबोधू शकतो, हाक मारू शकतो. And as I receive your forgiveness, I become a child of God. आणि तू देव केलेली क्षमा स्वीकारल्यामुळे आता मी देवाचं लेकरू बनलेलं आहे. In your precious name I pray. येशूच्या नावामध्ये आमेन, आमेन. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Please write the summary of this lesson. आणि या धड्याचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे, तो तुमचा गृहपाठ आहे. It has been a wonderful experience. We have second year class going on, and then we have the first year class going on. आणि दुसऱ्या वर्षाचा आता वर्ग सुरू झालेला आहे, पहिल्या वर्षाचा देखील वर्ग सुरू झालेला आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. Tomorrow we will have a third year class. आणि उद्या तिसऱ्या वर्षाचा वर्ग देखील सुरू होईल. Lovely. Pastor Babakar, would you like to say something? Yeah. Thank you, Pastor. It's one more time we had a wonderful teaching. Thank you. Okay. ओके, प्रिय विद्यार्थ्यांनो, आज जे पास्टरने तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे ते ह्या आठवड्यामध्ये तुम्ही कंप्लीट करा. कारण मला तुमच्या असाइनमेंट बद्दल ना भरपूर समस्या होतोय. तुमच्यामध्ये अजूनही मला काही लोक आहेत तुम्ही असाइनमेंट कंप्लीट केलं नाहीये. ह्या आठवड्याचे असाइनमेंट कंप्लीट करा आणि मला व्हॉट्सअपवरती त्याचे फोटो पाठवा शनिवारी. ओके, नॉट ऑन शनिवारी नाही, बुधवारपर्यंत तुम्ही काय करा, या असाइनमेंटचा फोटो माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा. सो थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. God bless you. Here we would like to share with you our schedule, and of course you will have it. Pastor Babakar will share with you. आणि आपलं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आणि पास्टर प्रभाकर मराठीतून ते वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. Yeah. So Yes, Pastor. we have Yes. scheduled for this entire year
For the whole year, we have already made schedule, and we will try to stick to our schedule, follow this schedule very much. आणि संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक क्लास आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे आणि या वेळापत्रकाप्रमाणेच वर्ग होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. Lovely. So God bless. See you next week. हा, देव तुम्हाला आशीर्वाद देव. आता पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत. Okay. Bye-bye. बाय बाय. गॉड ब्लेस यू. देव तुम्हा सर्वांना